आपण आलो आहे मयूर कॉटेज अँड कॅम्पिंग वर्सोली. हॅलो फ्रेंड्स, मी दीपक आणि आज मी तुमच्यासाठी खूप वेगळा व्हिडिओ घेऊन आले आहे. मी अलिबागची असल्यामुळे माझे मुंबई पुण्याचे फ्रेंड्स मला विचारत असतात की अलिबागमध्ये बेस्ट रिसॉर्ट कुठे आहे किंवा कॉटेज वगैरे कुठे आहे. सो आपण आलेलो आहोत मयूर कॉटेजला. हे कॉटेज आहे वर्सोली बीचच्या जवळच आणि तुम्ही बघू शकता ह्यांची पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे इकडे आणि तिकडे त्यांचे रूम्स आहेत. आणि तुमचं जर मोठं फंक्शन वगैरे असेल तर वेडिंग वगैरे सुद्धा अरेंज करतात. तुम्ही बघू शकता इथे आत्ताच इथे 4-5 दिवसाआधी लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं सेटअप काढण्याचं काम चालू आहे. खूप मोठी जागा आहे. तुम्हाला हे रिसॉर्ट अलिबागपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मला असं वाटणारच नाही तुम्ही अलिबाग सिटीपासून खूपच जवळ आहात. चला तर मग आपण आता रूम बघून घेऊया. हा रूम आहे. बेड तिघांसाठी सफिशियंट आहे. एवढा बेड आहे. ते तुम्हाला तुम्ही जर एक्स्ट्रा असाल तर इथे तुम्हाला ते गादी टाकून सुद्धा तुम्ही इथे झोपू शकता एक्स्ट्रा माणसं असाल तर. आणि इथे तुम्हाला वॉश बेसिन भेटेल आणि सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूम भेटेल. आणि मेन म्हणजे ते क्लीन आहे. AC रूम पण आहे. म्हणजे तुम्हाला जर AC नॉन AC पाहिजे असेल तर दोन्ही इकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे. AC रूम पण आणि नॉन AC पण आहे. हा रूमही तसाच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बॅग तुमचा स्टोअर करू शकता. तुम्ही इव्हिनिंगला छान असं नारळाच्या वाडीमध्ये असं झोपून एन्जॉय करू शकता. रूम सोबतच तुम्हाला इथे टेंट कॅम्पिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स घेता येणार आहे. ही जागा टेंट कॅम्पिंगसाठी त्यांनी अलॉट केलेली आहे. टेंट सुद्धा तेच प्रोव्हाइड करतात. तुम्ही इथे बघू शकता. इथे ह्याच्यामध्ये म्युझिक आहे, फन गेम आहे, टेंट फायर कॅम्प आहे आणि सगळं आहे इथे. बघा अशा प्रकारे टेंट असतात. इथे तुम्ही नारळाच्या आणि आंब्याच्या सावलीमध्ये टेंट लावून राहू शकता. ह्या कॉटेजचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं लोकेशनवर तुम्ही माझ्या बॅक साईडचा बघू शकता. इथे 500 मीटरवर बीच आहे. म्हणजे जर तुम्ही सरळ गेलात इकडनं तर इथे 500 मीटरवरच तुम्हाला बीच दिसेल. जेव्हा तुम्हाला बीचवर जायचा मूड नसेल किंवा ऊन जास्त असेल त्यावेळेस तुम्ही अशा पाळण्यांमध्ये बसून रिलॅक्स करू शकता. असे पाळणे तुम्हाला भरपूर ठिकाणी लावलेले दिसतील. सो आपण आज आता ह्या ओनरशी बोलून घेऊया. मयूर कॉटेजचा हा ओनर आहे. ह्याचं नाव आहे ऋग्वेद. सो इथे रेट कसे असतात? आपलं कसं आहे, सॅटर्डे संडे मोस्टली इकडे पब्लिक येते अलिबागला. तर त्यानुसार आपण 2500, 3000 AC नॉन AC असे रेट्स ठेवलेले आहेत. आणि आपल्या इथे कसं 4 माणसं नाही, आपला रूम मोठा आहे तर त्याच्यात 6 आपण मिडल क्लास पब्लिकला भेट होतो. 6 माणसांना काही तर बाकीकडे गेले तर त्यांना 2-2 रूम घ्यायला लागतील. त्याच्यात एक रूममध्ये त्यांना ॲडजस्ट होऊन 2500-3000 मध्ये बसून येतं. नंतर आपल्या इथे जेवणाचं घरगुती आहे, आपण घरात बनवतो स्वतः. तर त्याच्यात आपल्याला फिश थाली येते 450, नंतर चिकन थाली 280 रुपये येते, व्हेज थाली येते 200 रुपये. पण त्याच्यात तुला प्रॉपर म्हणजे एक माणसासाठी लिमिटेड
आहे पण पोटभर भेटतो. आणि जर आम्ही बाहेरून फिश आणून दिलं तर तुम्ही बनवून देता का? ते पण देतो आपण बनवून. ते आपण 400 ते 450 रुपये किलोच्या मागे बनवतो. अच्छा, किलोच्या मागे बनवून देतो. ते पण तुम्ही फक्त मच्छी आणायची, बाकी मसाला गॅस सर्व आणून करणार. ओके. आणि पोपटीचं कसं असतं? पोपटीचं 1850 रुपये आपला एक मटका येतो. त्याच्यात तुला 2.5 किलो चिकन, नंतर अंडी येतात 12 ते 14, नंतर आपली भाजी जशी वाल, मका, रताळी, पोटॅटो, अजून वेगळे वाल आहेत, मटार पण येतात त्याच्यात. हे सगळ्याचं 2.5 किलो सेपरेट आहे. म्हणजे टोटल असं 5 किलोपर्यंत जातो. ते किती माणसांसाठी सफिशियंट असतं? 10 माणसांसाठी. ओके. मग ती ऑर्डर असते तसं तुम्ही प्रोव्हाइड करता? हां, ऑर्डर असेल आधीच ऑर्डर करतो तर प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यात जसा टाईम जातो 1 ते 1.5 तास जातो त्याच्यात. आणि हा जो लग्न मंडप केलेला आहे तुझं, आता हा लग्न झालेलं आहे, सो मग ह्याचं कसं काय असतं? म्हणजे डेकोरेशनचं तुमच्याकडून असतं की समोरची पार्टी असेल ते डेकोरेशन करतात? आपलं डेकोरेटर आपल्या गावातला. ओके. सो आपण काय करतो, आपण प्रॉपर्टी आणि डेकोरेशन याचा रेट. ओके. आणि अजून इथे काय काय फंक्शन्स? इथे आपल्या इथे सर्व फंक्शन, बारसा असतो, बारसा होऊ शकतो, बर्थडे होऊ शकतो, नंतर गेट टुगेदर तर मोस्टली होतात आपले. आपले काही JSMचं एक कॉलेजचे फिक्स आहेत ज्यांचे गेट टुगेदर इथे होतात, नंतर लायन्स क्लबचे मीटिंग्स होतात कधी कधी, आणि लग्न, बाकी कार्य काय असतील आपले ते सर्व सेटअप करून देतो. हां, आपण सेटअप करून देतो त्यांना. टेंटचं कसं काय आहे? टेंटचं आपलं 900 रुपीज पर पर्सन येतो. त्याच्यात तुम्हाला एक टाईम जेवण, नंतर सकाळी नाश्ता, चहा, आणि दोघांसाठी तो टेंट होऊन जातो, आणि कॅम्पफायर वगैरे ते येऊन देतो. बुकिंग आपण ऑन कॉलच घेतो, आपलं कुठे ऑनलाईन नाही आहे काही. ठीक आहे, ऑनलाईन अजून केलं नाही आहे, पण बाकी जे माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे ती होते, आणि वॉकिंग येतो पब्लिक आपल्याला. इकडे काय काय अमेनिटीज भेटतात आपल्याला? आपल्या इथे तसं बघायला गेलं तर फक्त रूम नाही भेटत. आपल्या इथे तुला पूर्ण वाडी भेटते. जवळपास हा जो ग्राउंड आहे, ही वाडी ती पूर्ण यूज करायला भेटते. तिथे तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, क्रिकेट ग्रुप असेल तर क्रिकेट खेळू शकता, व्हॉलीबॉल देतो आपण. नंतर लहान मुलांसाठी पण बॉल्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि नंतर आपले झुले आहेतच, बघू शकतो किती, जवळपास 12 ते 14 झुले आहेत. सो तुमची ग्रुप किती पण असू दे, काय काय कंटाळा येतात ते झुल्यात जाऊन बसतात. बघितलं, तुम्हाला जर बजेटमध्ये एकदम शांत आणि चांगलं रिसॉर्ट हवं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. सो तुम्हाला इथे एक रूम 2500पर्यंत मिळेल, आणि रूम तुम्ही बघितलेले आहेत, मोठे आहेत. सो तुम्ही इथे 4-5 लोकंसुद्धा राहू शकता आरामात. रूमची प्राईस ही सीझननुसार फक्त इथे कमी जास्त होते थोडीफार. रूम बरोबरच तुम्ही इथे तुमचे इव्हेंटसुद्धा ऑर्गनाईज करू शकता. म्हणजे तुमचं लग्न, पार्टीज, गेट टुगेदर जे काही असेल ते तुम्ही इथे करू शकता. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मला कमेंटमध्ये कळवा. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवा. असेच आपले रिसॉर्टचे व्हिडिओ येणार आहेत, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.